सांगलीकरांना विकासाचा गाजर हलवा दाखवला जातो आहे असं म्हणत आमदार विश्वजित कदम यांनी भाजपवर जोरदार टीका केलेली आहे। सांगली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि भाजपकडनं शहरात विकास कामांच्या आश्वासनांचे होर्डिंग्ज लावले गेले। याच होर्डिंग्जच्या मुद्द्यावरनं काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी भाजपवर टीका केलेली आहे। विकासाच्या नावावर सांगलीकरांना भाजपकडनं गाजर हलवा दाखवण्यात येत असल्याची टीका त्यांनी केलेली आहे। 2.5 वर्ष राज्यात भाजपचं सरकार, देशात भाजपचं सरकार आणि 1 वर्षांपूर्वी भाजपचे खासदार आमदार सुद्धा निवडून आलेत, मग विकास का केला गेला नाही असा सवाल सुद्धा विश्वजित कदम यांनी भाजपला विचारलेला आहे। गेले 2.5 वर्ष तुमची सत्ता होती महाराष्ट्रामध्ये, 2.5 वर्षाहून अधिक काळ देशात तुमचे पंतप्रधान आहेत, महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे। 1 वर्षापूर्वी भाजपचे खासदार होते, विद्यमान आमदार हे भाजप पक्षाचे आहेत। जे काय तुम्ही घोषणा करताय, जे काय तुम्ही सांगता आम्ही अमुक करू तमुक करू, केलं तर आनंदच आहे, परंतु हे कधी करणार आणि ह्याच्यातले ठोस पावलं कधी उचलणार? आज केवळ गाजर नव्हे तर मी म्हणेल सांगलीकरांना भाजपकडनं गाजरचा हलवा दाखवण्यात येतोय आणि ह्या गाजरला आणि या गाजरच्या हलव्याला सांगलीतले लोक या ठिकाणी बळी पडणार नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार महेश लांडगे यांचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केलेला होता आणि त्यावरनं आता महेश लांडगे यांनी सुद्धा पलटवार केलाय। आमच्या नादी लागू नको असा एकेरी उल्लेख यावेळेला महेश लांडगेंकडून अजित पवारांचा करण्यात आलेला आहे। तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणीच करतील असं सुद्धा महेश लांडगेंनी म्हटलेलं आहे। या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील। हे आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत या। अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या, तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू। आमच्या महेश लांडगे, तू कसला हिंदुत्ववादी? वाघाचं कातडं पांघरले म्हणजे वाघ होत नसतो, खरा वाघ आमचे अजित दादा आहेत। ते तुला तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील। चिंचवडच्या देवस्थानामध्ये मंदार महाराजांना गण लावून बोसरीच्या घराची एनओसी कोणी घेतली? आठवतंय ना? लोकांना आठवतंय? महेश लांडगे यांनी त्यांचा आभ राखूनच बोलावं। शेवटी अजितदादांच्याच पटिटेतून, त्यांच्या आशीर्वादातून त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली। स्थायी समितीचं अध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं। जरूर आज आम्ही एका वेगळ्या पातळीवरती परस्परांच्या विरोधामध्ये लढतो, याचा अर्थ अशा पैकी खालची टीका करणं अत्यंत अयोग्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।